MIDC पोलीस स्टेशन ना? हा हा आकाश शिरसाट बोलतो, सम्राट अशोक सिन्हा राष्ट्रीय अध्यक्ष. हा बोला साहेब. जय भीम. जय भीम जय भीम. तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीत काही एरियानं भीम जयंतीची परमिशन का नाकारण्यात आली? भीम जयंतीची मागच्या वर्षीची परवानगी असली आपल्याला हा. तर आपण देतो त्याले. पण याच्यात कसं आहे भाऊ, तुम्ही आता कुठे आहे? आता सध्या मीटिंग झाली आपली. हा मीटिंग झाली म्हणून आता मला फोन आला मीटिंग मधून तुमच्या. हा तर ऐका, आता समजा बाबुळगाव आहे. बाबुळगाव मध्ये जुनी मिरवणूक निघते 14 एप्रिलची. बरोबर आहे. 14 एप्रिलची मिरवणूक निघाल्यानंतर तिथून जो प्लॉट आहे त्या प्लॉट मधून ते म्हणतात 15 तारखेला आम्हाला मिरवणूक. ते कसं काय जमणार आहे आता? नाही 15 म्हणजे मिरवणूक निघू द्या ना. बाबासाहेबांची जयंती का फक्त 14 एप्रिलला थोडी मनवल्या जाते? तुम्ही, मी काय म्हणतो तो तुमचा प्रश्न. मला प्रश्न काय तुम्हाला की 14 एप्रिल असं थोडी लिहिलं आहे की 14 एप्रिल मिरवणूक काढल्या गेली पाहिजे. अनेक ठिकाणी कार्यक्रम राहतात त्या निमित्तानं 15 तारखेला करतात, कोणी 16 तारखेला करतात, कोणी 17 तारखेला कार्यक्रम करतात. जागेवरचे जे कार्यक्रम असतात ना त्याला परवानगी नसते. नाही मी काय म्हणतो, हे तुमच्या पोलीस स्टेशनचा चुकीचा कारभार आहे. याच्या विरोधात मी आंदोलन करीन. तुम्ही तिथं PI कोण आहे? मॅडम आता IPS मॅडम. IAS मॅडमचा पहिले सांगा तुम्ही. राष्ट्रीय अध्यक्षाचा फोन आला. हे असं नाही, अकोला जिल्हा आंबेडकर चळवळीचा बालकिल्ला आहे. तुम्ही जर जयंतीसाठी परमिशन देत नसताल तर हे निंदनीय आहे. तुम्ही ज्या मंडळानं कार्यक्रम घेत असतील त्याला तुम्ही 168 ची नोटीस द्या. तुम्ही परमिशन नाकारू नका कोणत्याच मंडळाला. तुम्हाला काही SP चा आदेश नाही किंवा तुम्हाला IG चा आदेश नाही आहे. भाऊ हॅलो, उद्या 5 वाजता मीटिंग आहे. तुम्ही मीटिंग काय पहिली गोष्ट ऐकून घ्या तुम्ही. माझी गोष्ट ऐकून घ्या पहिली तुम्ही. तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीतील तुम्ही सगळे कर्मचारी पहिले मीटिंग घ्या व्यवस्थित. पहिले समजून घ्या तुम्हाला कोर्टातला कुठला आदेश नाहीये की महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी तुम्हाला कुठली परमिशन लागते, असा कुठला नियम नाही. फक्त तुम्हाला तेवढ्या तात्पुरता प्रत्येक मंडळाला तुम्हाला 168 ची नोटीस द्यावी लागते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे त्यासाठी. बरोबर. जर त्या मंडळानं काही वादिवाद केले किंवा त्या मंडळात काही वादिवाद घडून आले तर त्याच्यात तुम्ही बिनधास्त गुन्हे दाखल करा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर. पण तुम्ही नवीन मंडळाला परमिशन द्या ना. तुम्ही बाबासाहेबांची जयंती 152-54 देशात मनवल्या जाते, तुम्ही अति जयंतीत परमिशन देत ना. दादा आकाश उद्या SP साहेबांची मीटिंग आहे. SP साहेबांची आजच मीटिंग झाली. उद्याची कायची मीटिंग आहे? आजच SP साहेबांची मीटिंग झाली. मी मीटिंग मध्ये उद्या 11 वाजता उद्या 11 तारखेला. साहेब तुम्ही समजून घ्या पहिले. पोलीस स्टेशनला माहिती कधी भेटली? तुमच्या पोलीस स्टेशनला आजच्या मीटिंगची माहिती भेटली का तुम्हाला? नाही, आमच्या इथं मीटिंग झाली शांतता समितीची. शांतता समितीची मीटिंग आज SP साहेबांना मीटिंग घेतली. तुम्हाला उद्या जर दिली उद्या मीटिंग आहे. तुम्ही काय म्हणा, माझं म्हणणं काय की तुम्ही नवीन मंडळाला परमिशन द्या. म्हणजे नवीन मंडळाला का तुम्ही जयंती म्हणू देत ना का? हा तर नवीनच नियम लावला तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये. नियम नाही ना, आमच्या पोलीस स्टेशनचा नियम नाही ना दादा. मग तुम्ही नवीन मंडळाला काऊन नाही परमिशन देऊ राहिले? कारण काय? कोणतं? हे नवीन मंडळ आता नवीन तरुण तयार होत जातील. आता मला सांगा, आता 80च्या दशकातले लोक आता बी जयंती मनवतील का? आता आमच्यासारखे तरुण आहेत ना. बाबासाहेबांचा रथ आम्ही समोर नेईन ना आता. हो ना. मग हे काय म्हणजे तुम्ही नवीन नियम लावले की? दादा मला 34 वर्ष झाले पोलीस. दादा तुम्हाला 34 झाले. बापदादे 1 मिनिट, आमच्या बापदाद्याजवळून बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. आम्ही आंबेडकर चळवळीतलेच आहो. आम्ही कॉलेज पासून. आता तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये पहिले तुम्ही तशी मीटिंग घ्या. नगर मध्ये जे जुने लोक आहेत त्याला विचार. दादा मला म्हणणं, तुम्ही कर्मचारी या पोलीस स्टेशनचे, मला काम आहे तुम्हाला फोन करणं. तुम्ही कोणत्याच भीम सैनिकाला अडू नका. तुम्हाला विनंती आहे. माझं म्हणणं काय तुम्हाला, हॅलो, सोशल मीडियावर तात्काळ आताच व्हिडिओ अपलोड करून तुमचा मी निषेध करीन. तुम्ही मी काय म्हणतो आकाश भाऊ, तुम्ही ऐका ना. तुम्ही डायरेक्ट अशा अग्रेसिव्ह नका होऊ ना. नाही तुम्ही परमिशन नाकारून काय राहिले? कारण काय त्याचं? कोणा नाकारली परमिशन? कोणाच्या तुम्ही परमिशन देऊन द्या. लिहा ना, त्याच्यात लिहिलं का आम्ही की आमची परमिशन तुमची नाकारली म्हणून? पहा ना, दाखवा ना कोणाचं. मला त्या तात्काळ त्या मंडळाला पाठवतो, त्याचं म्हणणं काय ते पाहून घ्या. पाठवा. कोणतं मंडळ आहे? इथं माझ्या समोरच बाबुळगाव आले. बरं पाठवतो, मी तात्काळ पाठवतो द्यायला. पाठवा ना.